नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 3 दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 27, 28 आणि 29 ऑगस्ट 2026 या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये पुन्हा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज हा जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून काही भागात पावसाचा जोर कमी देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अंदाज जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या आपल्या हवामान सविस्तरपणे। 27, 28 आणि 29 ऑगस्ट 2026 या तारखेपासून महाराष्ट्रातील वातावरणामध्ये बदल बघायला मिळणार आहे। तर सध्या महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पावसाचा जोर मंदावला असला तरी महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह स्थानिक वातावरणानुसार पावसाचा जोर बघायला मिळत आहे। तर काही भागामध्ये अधूनमधून हलक्या मध्यम सरींचा अंदाज पाहायला मिळत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा 27, 28 आणि 29 ऑगस्ट 2026 या तारखेचा महाराष्ट्राचा सविस्तर अंदाज जाणून घेऊया। तर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज या तारखेला बघायला मिळणार आहे। तर मग चला तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती केरळ, कर्नाटक, गोवा मध्यम जोरदार स्वरूपात राहील। तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश हलका मध्यम पाऊस राहील। भारताच्या पूर्वेकडे पावसाचा विस्तार वाढलेला असून हैदराबाद आणि आसपासच्या भागात हलका मध्यम राहील। विजयवाडा, विशाखापट्टणम मध्यम पावसाचा अंदाज राहील। जगदलपूर, कांतामाल, भुवनेश्वर, राउरकेला, कोरबा, धनबाद, कोलकाता मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज हा ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे। तर विदर्भाकडे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज काही जिल्ह्यात राहील। तर सुरुवात करूया गोंदिया जिल्ह्यापासून। तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही उत्तर भागामध्ये गोबरवाई, निपाणी, डोंगरी मध्यम स्वरूपात राहील। वारसिवनी, बालाघाट, काटंगी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। तसेच तुमसर, चांगझरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। लांजीला जोरदार पावसाचा अंदाज राहील। गोरेगाव, आमगाव, साकेटोळा जोरदार स्वरूपात राहील। देवरीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। चिंचोला, डोंगरघर आणि राजनंदगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील। कोलेगाव, बोनगाव, चिंचघर, मार्कासा मध्यम स्वरूपात राहील आणि गडचिरोली जिल्ह्याचा परिसर कुरखेडा, बलेटोला मध्यम स्वरूपात राहील। देसिंग, दिगोरी, किमठी, मेदा, आरमोरी मध्यम पावसाचा अंदाज राहील। मालवेरा, मुरमगाव, धनोरा इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। चिरबना, नाटेचौक, गडचिरोली मध्यम स्वरूपात राहील। बलनी, सिंदेवाई, राजुरी, मूलसावली हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील। चामोर्शी, गोटलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। आष्टीला हलका मध्यम राहील। मुलचेरा, एटापल्लीलाई मध्यम स्वरूपात राहील। गिरवाडा, पाराकोटला जोरदार पावसाचा अंदाज राहील। अंबरगड, पासीवाडा, सुंदरा इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील। तसेच लगतचा परिसर बघितला असता चंद्रपूर जिल्ह्याचा तर सोनापूर, शिरपूरला हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच राजुरा, बदलापूर, गजवाली, चंद्रपूर, गोगसरोड, वणिकायर मध्यम हलका राहील। भाटाडी, मोरली, कोटवाडा, वरोरा, चरोके, चिमूर, ब्रह्मपुरीलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। वर्धा जिल्ह्याकडे वाडकीपुणे, वडनेर, हिंगणघाट मध्यम स्वरूपात राहील। वर्धा, बारबडी, तुळजापूर, देवरी तसेच लगतचा परिसर बघितला असता अरबी, वडोणा, लाटगड, बोरी, कोकाटे, धोतीवाडा इकडे मध्यम स्वरूपात राहील। नागपूर जिल्ह्याकडे आणि भांडे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा अडाईल, गतंगाव, पावनी, भिवापूर, खैरगाव, उमरेलाई मध्यम स्वरूपात राहील। लखनी, साकोली, संग्रहिणीला जोरदार पावसाचा अंदाज आहे। भंडारा, वर्दी, धर्मपुरी, असोली, कंधारी, अकोला आणि घोटी इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील। नागपूर, हिंगणा, पाचगाव, डोरली, कमळेश्वर, कोडाली, काटोल जोरदार स्वरूपात राहील। पारशिवनी, रामटेक, उमरी, सावरनेर, बडेगाव, विचवा मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच तळेगाव, आष्टी, दुर्वाडा, काठी, जळखेडा, वरुड, नरखेड, पांडोणा मध्यम पावसाचा अंदाज राहील। आणि अमरावती जिल्ह्याकडे अमरावती, बडनेरा, मोरझारी, चांदोर, धामणगाव रेल्वे आणि पलेगाव, पुलगाव, बाबुलगाव, नांदगाव, खंडेश्वर मध्यम पावसाचा अंदाज या बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। अमरावती जिल्ह्याकडे दर्यापूर, असेगाव, चांदूर बाजार, ब्राह्मणथडी मध्यम ते जोरदार स्वरूपात राहील। अकोट, अंजनगाव, सुरजिलाई मध्यम स्वरूपात राहील। चिखलदरा, सालदरीलाई मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। आमवारा, हिरवाखेड, अकोला
जिल्ह्याचा परिसर, जळगाव जामोद आणि तेलारा मध्यम स्वरूपात राहील. अकोला, बुरगाव, मंजू, गोरेगाव, आळंदा हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे. तसेच लगतचा परिसर बघितला असता अमरावती जिल्ह्याकडे मूर्तिजापूर, दर्यापूरला मध्यम स्वरूपात राहील. नांदगाव, खंडेश्वर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे. यवतमाळ जिल्ह्याकडे नेर, लाटके, धारवा, यवतमाळ हलका मध्यम राहील. जामोडा, कलम, घाटंजी, करंजी इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज अधूनमधून बघायला मिळणार आहे. पैरेवाग, गोमूत्री, धनोरा, पटणबुरी, निमगोड, अलिदाबाद हलका पाऊस राहील. तसेच इतर ठिकाणी ढगाळ स्थिती आणि पावसाचा जोर फारसा नाही. जसे हिंगोली, वाशिम, बुलढाणा इकडे अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज ठिकठिकाणी राहील. सर्वच भागात या पावसाचा अंदाज राहील. नांदेड भागाला या जिल्ह्याकडे बसमत, पूर्णा, नांदेड भागाला पेटुंबरी, कोंडलवाडी, धर्माबाद, हिमायतनगर, तमसा ठिकठिकाणी अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील. परभणी जिल्ह्याकडे परभणी, जरी, बोरी, जिंतूर, सेलू या भागात अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील. लातूर जिल्ह्याकडे शांतपाल आणि लगतच लातूर, औसा, निलंगणा, हलसी, भालकी, बीदर, देगलूर या भागात हलका मध्यम पाऊस राहील. तसेच सोलापूर जिल्ह्याचा परिसर, सोलापूर, पंढरपूर, मसवड, पिलवी, गेडी, जिंके, सांगोळे अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील. आणि अकलूज, मानसिरस, वांगी, केरन, खोंडे, सेल्सिअस, करमाळा हलक्या सरींचा अंदाज बघायला मिळणार आहे. आणि धाराशिवमध्ये कळंब, मासा, तारखेड, भूम, जामखेड, कडाष्टी, अहिल्यानगरचा परिसर अधूनमधून हलका पाऊस राहील. बीड जिल्ह्याकडे परळी, अंबेजोगाई, घाट, नांदुरा, बीड, गेवराई, उमापूरला हलका पाऊस राहील. जालना जिल्ह्याकडे अंबड, देऊळगाव राजा आणि सिल्लोड, भोकरदन आसपासचा परिसर हलक्या मध्यम सरींचा अंदाज राहील. आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये पावसाची स्थिती ही अमरापूर, हंसापूर, भालम, टाकली, श्री छत्रपती संभाजीनगर लगेच परिसर भेटला असता तालवड, कन्नड, हतनूर, पीशोर, फुलंब्री, विरामगाव या बऱ्याच ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज राहील. धुळे जिल्ह्याकडे आणि जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज फारसा नाही. नंदुरबार जिल्ह्याकडे जोर फारसा नाही. नवापूर, अंमली, कोकसाणे, बोरचक, धनोरा या भागात हलका मध्यम पाऊस राहील. नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज नाशिक, देवळी, नागपूर, सिन्नर, निमगाव, शिन्नर, मंजूर, लासलगाव, पाटोदा, कुसमाडी, ममदापूर, तालवड अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील. घाटमातेकडे लाडा, चारशू, शौका, खरपाडा मध्यम स्वरूपात राहील. घाटमातेकडे जोहर, मोकाडा, त्र्यंबक आणि इगतपुरी, मुनगावडेवारे जोरदार पावसाचा अंदाज राहील. खर्डी, वैशाला, सम्राट, गुंडा, शिवाले, वैशाखरे जोरदार पावसाचा अंदाज राहील. पालघर जिल्ह्याकडे पालघर, मान्नोर, गोडमाल, वसई-विरार, उंबरपाडा, पिलवी मध्यम पावसाचा अंदाज आहे. मीरा भाईंदर, भिवंडी, ठाणे, कल्याणडमली, मुंबई, नवी मुंबई, पनवेल, उरण या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. कर्जत, कुसर, खोपोली, कामशेत, रायगड जिल्ह्याचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज राहील. चोंडी, अलिबाग, पेंच, खोपोली, कामशेतलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील. नागोड, ठाणा, मुरुड, जिंजरा, टाला, इंदापूरलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील. पुणे जिल्ह्याकडे लवासा, जिटे, पुणे, दायरी, पुनावले मध्यम स्वरूपात राहील. शहापूर, सासवड, जेजुरीलाही मध्यम पावसाचा अंदाज आहे. कोरेगाव, माडवर्धन आणि महाबळेश्वर, सातारा जिल्ह्याचा पश्चिमी परिसर वाई मध्यम स्वरूपात राहील. खेड तसेच दहागाव, दापोली, वसुटेपोट, अरळ, अरवाडे, कोयना, पाटण इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे. आणि संगमेश्वर, मेढा, उडाले मध्यम स्वरूपात राहील. सातारा जिल्ह्याच्या इतर भागामध्ये कराड, कडेगाव, वेटा, मायानी, वडोज, रेंदाल, देवाडी, देवरा, मोलदिकसल, लाटे, फलटण या बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील. अकलूज, मानसिरस या भागात हलका पाऊस राहील. आणि सांगली जिल्ह्याकडे सांगली, मालगाव, देसिंग, धागलपूर, कानामाडी, सांगली तसेच इचलकरंजी, लगतचा परिसर, रायबाग, गिडकर अधूनमधून हलक्या सरींचा अंदाज राहील. कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा, नेसरी, अड्डाला मध्यम स्वरूपात राहील. गारगोटी, कापसी, निपाणी, इस्पुर्ली, कागल, कोल्हापूर, जतविल, किनी, कोडाली मध्यम पावसाचा अंदाज राहील. पश्चिम भागामध्ये रत्नागिरी जिल्ह्याचा परिसर, विजयदुर्ग, राजापूर, रेपटण, बेलकर, सक्रापा, संगमेश्वर, माखनजन, रत्नागिरी, नेरवा, मुलगुण मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. वैगणी, पोईप, कासल, कडेगाव, पटेगाव, सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उत्तर परिसर जोरदार स्वरूपात राहील. सावंतवाडी, औरस, पिंगळा, पारसेम, मोपासा, बिचवेलियम, अंजुनियम, वास्को द गामा, पणजी, मडगाव, कुचकोडे, रिवोणा, जागवी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे. तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा. आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा. त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच
रोजच्या लगेच बघायला मिळतील. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. भेटूया नवीन नोटसोबत. तोपर्यंत नमस्कार. बाय बाय.